नमो युवा रन या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात या मॅरेथॉनला सुरुवात होईल। मुख्यमंत्री स्वतः हिरवा झेंडा दाखवतील, तर अभिनेते पद्मश्री अशोक सराफ हे सुद्धा या ठिकाणी आहेत। अभिनेते अशोक सराफ या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वरळीमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रनचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित आहेत। अभिनेते अशोक सराफ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वरळीमधून। अभिनेते मिलिंद सोमन आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनच हे आयोजन करण्यात आलेलं आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यापैकीच एक मुंबईतील नमो युवा रन मुंबईच्या वरळीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमाला नेमकी कोणाकोणाची उपस्थिती आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिनेते मिलिंद सोमन या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असलेले तेजस्वी सूर्या या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना ज्यांच्याकडून हे आयोजन करण्यात आले ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। लाईव्ह दृश्य आपण मुंबईच्या वरळीमधून पाहतोय। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रन या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवतील आणि मग या मॅरेथॉनला सुरुवात होईल। आणि याच कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत। त्याची ही मंचावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोक मामा, महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा, पद्मश्री अशोक सराफ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मंचावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अभिनेते मिलिंद सोमन आहेत। बॉलिवूड मधले स्टार्स, सिनेसृष्टीतले स्टार्स, राजकारणी मंडळी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार तेजस्वी सूर्या, भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे। जो इस रेस के बाद हमें बताएंगे कि ये बैकवर्ड्स कैसे यंग हुए जा रहे हैं। अभिनेते मिलिंद सोमन जे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, आता मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या नमो युवा रनला सुरुवात होईल। नक्कीच विक्रांत, आता पाहिलं तर आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित नमो रन साठी आता आलेले आहेत आणि वरळी येथील प्रोमोनेडे ही जी मॅरेथॉन आहे ती आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं तर जवळपास हजारो संख्येने स्पर्धक या मॅरेथॉन साठी उपस्थित आहे आणि ही जी मॅरेथॉन आहे ती 5 किलोमीटर होणार आहे आणि जवळपास हजारो मुंबईभरातून अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील इथे आता आलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धक देखील आलेले आहेत। स्वतः आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अमित साटम असतील, पद्मश्री अशोक सराफ असेल किंवा अभिनेते मिलिंद सोमन हे देखील आता स्टेजवरती आलेले आहेत आणि थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला देखील सुरुवात होणार आहे। ही जर मॅरेथॉन आपण पाहिली तर इथून आजच्या जो आपला प्रोमोनेट आहे तिकडे वळी पुढे जे वळी सी बेस एंड होतं तिथून परत आपल्या जवळपास 5 किलोमीटरची ही मॅरेथॉन असणार आणि हजारो जे स्पर्धक आहेत ते इथे आता थोड्याच वेळात देखील दाखवण्यात येईल आणि थोड्या वेळात मॅरेथॉन सुरू होईल। आपण जर पाहिलं की सकाळपासून जवळपास 4:30 पासून अनेक जे लोक आहेत ते इथे आले होते, वॉर्मअप करत होते आणि मॅरेथॉन साठी अनेक लोक उत्सुक आहेत। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या तपशिलांसाठी। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केवळ मुंबईत नव्हे, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांच्या वाढदिवसानंतरचा हा पहिला रविवार, त्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या वरळीतली ही दृश्य आपण पाहतोय। लाईव्ह दृश्य आहेत। अनेक सेलिब्रिटीज, अनेक मान्यवर या नमो युवा रनच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील आणि मग या नमो युवा रनला सुरुवात होईल। तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं जातंय।
आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. त्या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल, ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू. अशा प्रकारचं एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो. मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता सगळे धावक आपले हे धावण्याकरता या ठिकाणी एकदम तयार आहेत. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय. स्वतः मुख्यमंत्री त्यासाठी उपस्थित आहेत, इतरही सगळे मान्यवर उपस्थित आहेत. वरळीतल्या कोस्टल रोड प्रोमेनेड इथे नमो युवा रन आता सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य सध्या आपण बघतोय. अमित साटम आहेत, इतर काही कलाकार मंडळी आहेत, मंगल प्रभात लोढा आहेत, अशोक सराफ आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये. त्याचबरोबर इतरही मान्यवर आहेत आणि दुसरीकडे दृश्य आहेत हे सगळे आता नमो युवा रनमध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक आता पुढे निघालेले आहेत. हात उंचावून सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांना ते अभिवादन करतायत. मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या नमो युवा रनचं आयोजन केलेलं आहे. for supporting the Namo Yuva Run.